मागच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमच्यासोबत घडला एक चमत्कार. आता ते चमत्कार तुम्हाला सांगत नाही, डायरेक्ट दाखवूनच देतो. पण त्याआधी राम राम मंडळी. तर झालंच होतं मंडळी की आम्ही आलो होतो सप्तशृंगी मातेच्या मंदिरात दर्शनाला. हे तर तुम्हाला मागच्या पार्टमध्ये मी सांगितलंच होतं आणि हे पण सांगितलं होतं की माझ्या मित्रानं केलं होतं देवीला नवस की तो टोंगड्यांवर म्हणजे की गुडघ्यांच्या सहारे चालत चालत देवीच्या दर्शनाला येईल. इकडे चांगले लोक म्हटलं चालता चालता दम घेत जाईन, इकडे माझा मित्र गुडघ्यांवर म्हटलं नॉनस्टॉप चढत होता. असंच करता करता आपला भाऊ 500च्या वर पायऱ्या चढला बाई. त्यानंतर लाईन मध्ये पण रांगतच लागला आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो याची हालत झाली एवढी खराब की मला तर अक्षरशः त्याच्याकडे पाहिलं पण नव्हतं चाललं. आता दर्शन वगैरे ते एकदम फर्स्ट क्लास मध्ये झालं होतं, पण इकडे आपल्या गड्याची तब्येत चांगलीच बयकली होती ना. ते म्हणजे झालं असं होतं की आपल्या गड्याला म्हटलं चालणं तर दूरचीच गोष्ट राहिली हो, सरळ उभं पण नव्हतं राहणं होत. आता मी म्हटलं आपल्या भाऊले तुला उभं राहणं काय व्हायला लागलं, आपण उडण खटवल्यानं खाली जाऊ. नाही म्हणते मला खाली जायचं तर पैदलच जायचं. म्हटलं अरे म्हटलं तुला चालताना यायला लागला भावा, पण भाऊ एवढा हट्टी आहे की काय ऐकतच नव्हता. त्याला म्हटलं मग पाठीवर घेतो बा तू खालपर्यंत चाल. नाही म्हणे. तर शेवटी भाई तेवढ्याच पायऱ्या भाई आपला गडी रांगत खाली आला. खाली आल्यावर म्हटलं सगळ्यात पहिले चाल आपण आता दवाखान्यातून येऊ. तर आपला गडी म्हणे नाही मला जरा वेळ इथंच बसायचं. मी म्हटलं बरं बा जरा वेळ बसून मग जाऊ. पण तेवढ्यातच इथे हे माऊली आले. जसं या माऊलींचे यानं दर्शन घेतले तिथंच झाला खरा चमत्कार. आता तुम्ही म्हणसाल कोणता चमत्कार? ते झालं असं होतं की मा गड्याची हालत तुम्हाला तर माहितीच आहे, चालायची तर दूरची गोष्ट उभं पण राहता येत नव्हतं. पण जसं या माऊलींचं यानं दर्शन घेतलं तिथंच त्याच्या पायाचं दुखणं जसं काय गायबच झालं होतं. चालत पैसे दुकानाला